नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या 12.5चा रेट मुख्यमंत्री वाढवणार. रोहित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती. त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जर लाईक करा म्हणजे घंटाच नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता, कांद्याच्या 12.5चा रेट मुख्यमंत्री वाढवणार. रोहित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती. बातमी, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकल्यानंतर त्यातून वाहतूक भाडेही न निघाल्याने ते त्यांना खिशातून देण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव देण्यासाठी मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी 18 तारखेला राज्यातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारात लासलगाव शेतकऱ्यासह ट्रॅक्टर मोर्चा काढून आणि रस्त्यावर ठिय्या देत कांदा भाकर खाऊन आंदोलन केले आणि सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर आज 19 मे रोजी रोहित पवार यांनी कांदा उत्पादना मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे आणि एकंदरीतच रोहित पवार म्हणाले की कांद्याला 15 ते 16 रुपये अनुदान देता येईल का, तसेच आपलं जे नाफेड आहे त्यामध्ये कांदा घेत असताना तो 8 ते 10 टन घ्यावा. तसेच सरकारने कांदा मार्केट कमिटीमधून घ्यावा, यामुळे कुठेही स्पर्धा निर्माण होईल, कांदा रेट वाढेल अशी अपेक्षा आहे. तसेच कितीला कांदा भारताच्या बाहेर काढावा अशी विनंती केली आहे. चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या ठिकाणी 12.5 रुपयाचा रेट असला तरी तो कदाचित आम्ही 16 करणार आहे, पण आम्ही त्यांना विनंती केली की तो 20 रुपयाच्या खाली शेतकऱ्यांना रेट पुरवत नाही अशी माहिती त्यांना दिली आहे. रोहित पवार म्हणाले की नीट असे अनेक असंख्य प्रश्न आहे त्या संदर्भात बोलले, परंतु या ठिकाणी कांद्यासंदर्भातील शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे, कांदा भाव हा वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु सध्याची परिस्थिती जर सरकारचा विचार जर केला तर हे लगेचच वाढवणार नाही असं दिसतं आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही अपडेट, बातमी, घडामोड आपण शेअर कराल अशी आशा आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्ससह आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आवडून नक्कीच शेअर कराल अशी आशा आहे. तर व्हिडिओ पुढील अशा का माहितीपूर्ण कांदा अपडेट्स होतं म्हणजे महाराष्ट्र